मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत। पाहुयात आजच्या ठळक बातम्या। मुरबाड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांनी टोकावडे परिसरातील आदिवासी बहुल भागात प्रचार रॅली काढली। या प्रसंगी सर्व आदिवासी बांधवांनी कथोरे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा शब्द दिला। या प्रचार रॅलीला महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी उपस्थिती लावली होती। या भागात महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांच्या प्रचाराचा झंझावात दिसून आला, तर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कथोरे यांना मिळाला। अजून असतील ना 10-12 ती लगेच पाठवून दे। तिथे कोण कोण राहिलं त्यांची नावं लगेच पाठवून। हो या बाजूला अर्धे या बाजूला मावशी या बाजूला या मावशी येत तो साहेबांच्या माध्यमातून नष्ट झालेला आहे। अतिशय चुकीच्या अफवांना प्रत्येक ग्रामीण भागामध्ये पसरवलं जातंय। साहेब, आमचा भांगा तोडवाडीचा रस्ता मागच्या वर्षी मंजूर होता, पण काही जे मोहोळ तालुक्यातले जे मोठे ठेकेदार आहेत त्यांच्यामुळे ही सगळी अपोजिट उमेदवार जे आहेत त्यांच्यामुळे हे पूर्ण जे आदिवासी भागातले जे रस्ते ते रखडलेले हे प्रमुख कारण आहे। कारण का कथोरे साहेब हे रस्ते मंजूर करतात आणि ते ठेकेदार 18-20% बिलोनी भरतात, त्याच्यामुळे हा सगळा प्रकार आतापर्यंत थांबलेला आहे। पण ही साहेब त्यांच्या नांग्या नक्कीच असतील आणि आपला विजय निश्चित आहे, घाबरायची कोणाची आवश्यकता नाही। 2009 पासून कथोरे साहेब मुरबाड तालुक्याचे आमदार आहे। 2009चा मुरबाड तालुका आणि आत्ताचा मुरबाड तालुका यामुळे जमीन आसमानचा फरक आहे। कथोरे साहेबांनी हा जो काही भाग आहे तो मूळतः आदिवासी भाग आहे। त्या आदिवासी भागावरती जास्त प्रेम करणारे आमदार म्हणून कोणाकडे बघितले जात असेल ते आमदार कथोरे साहेबांच्याकडे बघितले। इथल्या रस्त्यांचा प्रश्न असेल, इथे पाण्याचा प्रश्न असेल, इथला आरोग्याचा प्रश्न असेल, या तीनही प्रश्नांना साहेबांनी दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि मुळात प्रत्येक भागातील रस्ते हे कॉन्क्रीटचे व्हावे, डांबरीचे व्हावे म्हणून आदरणीय आमदार साहेबांनी या भागावरती विशेषतः लक्ष देऊन जास्तीत जास्त निधी या ठिकाणी दिलेला आहे। या 5-6 महिन्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये विशेषतः ह्या महाड आणि वैशाली जिल्हा परिषद गटामध्ये एकही रस्ता असा राहणार नाही तर तिथे कॉन्क्रीट झालेलं नाही किंवा डांबरीकरण झालेलं नाही। घरत साहेब, ग्रामीण भागातून अशी चर्चा होत आहे की अनिल घरत हे ग्रामीण भागातून कथोरे साहेबांना सर्वात जास्त लीड देऊ शकतात, कशा प्रकारे लीड देऊ शकतात? तर हा जो काय आहे तो पूर्णतःपणे एक 70% आदिवासी भाग आहे आणि 30% इतर समाजाची लोक राहतात। परंतु आदिवासी समाजाला आदरणीय 2009 पासून कथोरे साहेबांची शिकवण माझ्यासारख्या तरुणांना त्याचबरोबर असंख्य तरुणांना दिलेली आहे का आदिवासी समाजाला जपलं पाहिजे। त्यांच्या सुखदुःखाबरोबर त्यांचा रोजगाराचा प्रश्न असेल, त्यांच्या ज्या काही वैयक्तिक योजनांचा विषय असेल, त्याचबरोबर जे काही भौतिक सुविधांच्या बाबतीत विशेषतः लक्ष द्यायला सांगितलं आणि गेल्या 14 वर्षामध्ये या सगळ्या सुविधांकडे प्रामाणिकपणे आम्ही लक्ष दिलेलं आहे। त्यामुळे आदिवासी जो मतदार आहे तो भारतीय जनता पार्टीला म्हणजे युतीचा धर्म पाळून युती सरकारच्या सोबत राहील आणि आदरणीय कथोरे साहेबांच्या कमळाच्या फुलावरती 1 नंबरचं बटन दाबून त्या ठिकाणी मतदान। कोण बोलतो येणार नाही? तुम्ही वाडी वस्तीचा या ठिकाणी दौरा केला, तुमच्या निदर्शनात आलेल्या असुविधा असतील किंवा जी कामं असतील या संदर्भात तुम्ही या सगळ्या परिसरातल्या वाडी वस्त्यांना आपण काय संदेश देऊ शकता? पुढे काय तुमची उपयोजना आहे? कोणते प्रकल्प या ठिकाणी येणार आहेत आणि काय भूमिका आपली मांडणार आहात? खरं म्हणजे हा आदिवासी भाग आहे। या आदिवासी भागामध्ये आपण फिरल्यानंतर लक्षात येत आहे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आमच्या महिलांचा पाण्याचा प्रश्न। आपण जलजीवनमधून खूप मोठ्या प्रमाणात निधी घेतला आहे, पण ठेकेदारांच्या अभावी बऱ्याचशा योजना रखडलेल्या आहेत आणि काही ठिकाणी त्रुटी आहेत। आज आपण जिथे उभे आहोत त्या वाडीत सुद्धा हीच भूमिका आहे। त्यांना उद्भव चांगला पाहिजे। त्यांचा आता जुनी योजना आहे ती फक्त मार्च महिन्यापर्यंत चालते, एप्रिल मेला त्यांना फार मोठी अडचण येते। त्याकरता नवीन उद्भव घेऊन आपण या वाडीला
आणि दुसरी वाडी शिशेवाडी या दोन्ही वाड्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल अशा प्रकारची व्यवस्था करू. रस्ता यांचा पूर्ण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत पूर्ण मंजूर झालाय, टेंडर झालंय, काम पण सुरू होते, वर्क ऑर्डर झालेली आहे. त्यामुळे ते काम सुद्धा 1-2 महिन्यामध्ये 2.5 महिन्यामध्ये पूर्ण होईल. आणि पुढच्या 30-40-50 वर्ष रस्त्यावर 1 रुपया खर्च करायला नको. जवळजवळ सगळ्या वाड्या वस्त्यांच्या अशाच प्रकारचे आपण निधी दिलेले आहेत का सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करतोय आपण आणि क्वालिटीचे रस्ते व्हावेत यासाठी आपण सगळे प्रयत्न करतोय. विशेषतः मी आता त्यांना विचारलं घरकुलांचा प्रश्न महत्वाचा. या वाडीमध्ये सुद्धा आपण जवळजवळ 25 घरकुलं आता दिलेत या आताच्या टप्प्यात आणि 10-12 आता फक्त शिल्लक आहेत. ती 10-12 सुद्धा आचारसंहितेच्या नंतर त्यांना मिळतील आणि चांगल्या प्रकारचं घरकुल सुद्धा आमच्या आदिवासींना मिळावं ही भूमिका इथल्या मंडळींना देण्यात आलेली आहे. मनापासून खरं म्हणजे आमच्या लाडक्या बहिणी इथं आहेत उपस्थित. लाडक्या बहिणींना सगळ्यात जास्त पैसे आपल्या या भागामध्ये मिळालेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुरबाड मतदारसंघाला सगळ्यात जास्त पैसे मिळालेत आणि मुरबाड मतदारसंघामध्ये वैशाखरा आणि माळ या 2 गटामध्ये लाडक्या बहिणी सगळ्यात लाडक्या अनिल घरत यांनी करून ठेवल्या. आणि त्यामुळे आरोग्य, शिक्षण आणि रोजगार संदर्भामध्ये संकल्पना काय आहे? रोजगाराच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचं या भागातले आमचे बरेचसे शेतकरी आहेत, पण त्याच्यापेक्षा आपण पर्यटनाला दर्जा देण्याचा प्रयत्न केलाय आणि मालशेजचा खरा फायदा या मंडळींना मिळावा अशा प्रकारचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेऊन त्यांना रोजगार उपलब्ध करतोय. आरोग्याच्या बाबतीमध्ये टोकावड्याला जे 50 बेडचं होतं त्याला आता 150 बेडची मान्यता घेण्यात आलेली आहे. त्यामुळे सुविधा चांगल्या प्रकारच्या तिथं मिळतील आणि ग्रामीण रुग्णालय एक चांगल्या प्रकारचं दिवशी उभं राहिले त्याला दिशा मिळेल. त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत सुद्धा या भागात काही उपकेंद्र 1-2 ठिकाणी वाढवायची आहेत ती सुद्धा वाढवली जातील. शिक्षणासंदर्भामध्ये शिक्षणात उलट आमच्या या भागातली मुलं खूप चांगल्या प्रकारची प्रगती करून आहेत. बरीच मुलं आज फॉरेस्टमध्ये, पोलीसमध्ये आणि अन्य आरोग्य विभागामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नोकरीला लागतात. मुलांच्यातच प्रगती होत चाललेली आहे की शैक्षणिक चांगल्या प्रकारचा दर्जा जर ठेवला तर नोकरी हमखास मिळते आणि तीच खरी फायद्याची गरजेची आमच्या नागरिकांना आहे ती त्याचा फायदा घेते. तुम्हाला काय अपेक्षा आहे या वाडी वस्तीवर? खरं म्हणजे या वाड्या वस्त्या सगळ्या वंचित होत्या. मी ज्यावेळेला 2009ला आलो त्या टायमाला चालता येत नव्हतं अशी अवस्था या वाड्यांची होती. घरकुलं तर कोणी त्यांना देतच नव्हतं, रस्त्याचा कोणी विचार करत नव्हता, शाळांना कोणी शिक्षक नव्हतं, टाळेच असायचे. आता पूर्ववत झालेत. आता 5 वर्ष आम्हाला शिक्षक कमी पडले होते. या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष असलेले आता जे उमेदवार आहेत त्यांनी या एका भागात एकही शिक्षक दिला नव्हता 5 वर्षात. आचारसंहिता संपल्यावर आता आपण पैसा अंतर्गत आमच्या मुलांना तिथे शिक्षक म्हणून दिले आणि तिथं मुलांचा शिक्षणाचा प्रश्न सोडवला. वैशाखरा गटामध्ये आज सकाळपासून आम्ही सगळ्या आदिवासी पट्टा असेल, इतर समाजाची गावं असतील या सगळ्या भागामध्ये फिरतोय. उत्स्फूर्तपणे प्रतिसाद त्यामध्ये आम्हाला दिसून येतोय. केवळ प्रतिसाद नाही, सर्वसामान्यांच्या अपेक्षा आहेत. या तालुक्यातलं राजकारण खऱ्या अर्थाने जे चुकीच्या दिशेने गेलं होतं त्याला दिशा देण्याचं काम आम्ही केलंय आणि त्यामुळंच निश्चितपणे आपण महायुतीच्या बरोबर आहोत अशा प्रकारचा जनतेतला सूर आज मला पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे युवा नेतृत्व पण बरोबर, तालुका अध्यक्ष, RPIचे तालुका अध्यक्ष, त्याचबरोबर शिवसेना या सर्वच एकत्रितपणे सगळे काम करतात. कुठल्याही प्रकारचं कुठं मतभेद नाही आणि चांगल्या विचारातून मतदारांची कामं झाल्यामुळं आज सर्वसामान्य आदिवासी असेल, मागासवर्गीय असेल, कातकरी समाज असेल किंवा इतर ओबीसी ओपन कुठल्याही समाजाचा आणि त्याच्याहीपेक्षा मुस्लिम समाजसुद्धा खूप मनापासून जोडला जातो याचा आम्हाला निश्चित आनंद आहे. या गटामध्ये निश्चितपणे चांगल्या प्रकारची ताकद ही महायुतीची आहे आणि त्याला न्याय. बदलापूरच्या शिवसेना नगरसेवकांनी सुद्धा तुम्हाला आता पाठिंबा दिलाय, त्याबद्दल काय सांगा? खरं म्हणजे महायुतीचा उमेदवार ज्यावेळेला घोषित झाला त्याच टायमाला हे चित्र स्पष्ट होणार होतं. काही किरकोळ विषय असतात त्यामुळं काही कोणी एकत्र बसले नव्हते. काल आपल्या उपनेते शिवसेनेचे प्रकाश पाटील यांनी स्वतः इथे येऊन मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने काल मुरबाड येथे आणि संध्याकाळी पुन्हा बदलापूर येथे दोन्ही ठिकाणी शिवसेनेच्या नगरसेवकांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आणि स्पष्टपणे त्या नगरसेवकांनीच सांगितलं आम्हाला काम आमदार कथोरेंचं करायचे, महायुतीच्या उमेदवाराचं करायचे. आम्हाला कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये अडचण नाही. आम्ही मनापासून काम करून विजयी करण्यासाठी आमचा हातभार
हा निश्चितपणे मजबूत राहील अशा प्रकारचं त्यांनी ग्वाही दिली.